नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, या 40 तालुक्यामध्ये या ठिकाणी दुष्काळी अनुदान जे आहेत उद्यापासून वितरित केले जाणार आहे। आता 40 तालुक्यामध्ये दुष्काळी अनुदानाची रक्कम वितरित राज्य सरकारने केलेली आहे, त्याचा GR आपल्याजवळ आलेला आहे। आता कोणत्या तालुक्याला कोणत्या जिल्ह्याला या ठिकाणी जे आहेत किती अनुदान मिळणार याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, बघितलं तर खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेले शेती पिकांच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासंदर्भात या ठिकाणी राज्य सरकारने जो आहे निधी वितरित करण्यात आलेला आहे। महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासनाचा 29 फेब्रुवारी 2024 रोजीचा हा GR आहे। या GR अंतर्गत राज्यातील 40 तालुक्यामध्ये या ठिकाणी दुष्काळी अनुदानाचे पैसे ज्या त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे। राज्यातील जिल्ह्यांची तालुक्यांची जी 40 तालुके आहेत त्यांची यादीसुद्धा आपल्याजवळ आलेली आहे आणि यासाठी तब्बल बघितलं तर 2443 कोटी 22 लाख 71 हजार एवढा जो निधी आहे राज्य सरकारने आता वितरित केलेला आहे। 40 तालुके कोणकोणते आहेत बघून घ्या। आता या ठिकाणी 3 हेक्टर मर्यादेपर्यंत या ठिकाणी मदत जी आहे वितरित करण्यात आलेली आहे त्याची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि या यादीमध्ये या ठिकाणी तुमचं जर तालुक्यांचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी मदत आता मिळणार आहे। 13,600 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत जी आहे राज्य सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। या अंतर्गत जिरायती शेतकरी असेल, बागायत शेतकरी असेल आणि बहुवार्षिक शेतकरी असेल यांना वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी मदत जी आहे राज्य सरकार देण्यात येणार आहे। या ठिकाणी बहुवार्षिक पिकासाठी 22,500 रुपये या ठिकाणी ही मदत असेल, जिरायतीसाठी 13,600 रुपये आणि त्यानंतर बागायतीसाठी सुद्धा या ठिकाणी मदत ठेवण्यात आलेली। यामध्ये बघितलं तर या ठिकाणी मालेगाव, सिन्नर। तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं तर खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता या ठिकाणी अनुदानाचं वितरित राज्य सरकारने या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी बघितलं तर नाशिकमधील मालेगाव, सिन्नर, येवला असे 3 तालुक्यांचा या ठिकाणी समावेश आहे आणि त्यासाठी 248 कोटी 6 लाख 47 हजार रुपये एवढी निधी जी आहे वितरित करण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी धुळे जिल्ह्यामधील शिंदखेडा यासाठी बघितलं तर 86 कोटी 47 लाख 80 हजार, तर नंदुरबार तालुक्यांसाठी या ठिकाणी बघितलं तर 68 कोटी 85 लाख 42 हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर जळगाव जिल्ह्यामधील 40गाव तालुक्यांसाठी या ठिकाणी 68 कोटी या ठिकाणी बघितलं तर जळगाव जिल्ह्यातील 40गाव तालुक्यासाठी 113 कोटी 19 लाख 80 हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यामधील बुलढाणा आणि लोणार असे 2 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि यामध्ये बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यांसाठी 49 कोटी 85 लाख 78 हजार, तर या ठिकाणी लोणार तालुक्यांसाठी 47 कोटी 44 लाख 78 हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर अमरावती विभागामध्ये झालं या ठिकाणी आता छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बघितलं तर छत्रपती संभाजीनगर तालुका आहे आणि यामध्ये बघितलं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 81 कोटी 74 लाख 43 हजार, तर सोयगाव या तालुक्यांसाठी 35 कोटी 81 लाख 38 हजार एवढा मदत जी आहे वितरित करण्यात आलेली आहे। त्यानंतर जालना तालुक्यामधील भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड आणि मंठा असे 5 तालुक्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये जे पहिला तालुका आहे आपला भोकरदन यासाठी 92 कोटी 33 लाख, तर दुसरा तालुका जालन्यासाठी 79 कोटी 9 लाख 90 हजार, तर बदनापूर तालुक्यांसाठी 51 कोटी 90 लाख 65 हजार, त्यानंतर अंबड तालुक्यांसाठी 110 कोटी 94 लाख 69 हजार, मंठा तालुक्यांसाठी 47 कोटी 93 लाख 10 हजार एवढा जे मदत आहे वितरित करण्यात आलेले। त्यानंतर बघितलं तर बीड जिल्ह्यातील 3 तालुक्यांचा या ठिकाणी समावेश आहे। यामध्ये वडवणी, धारूर आणि अंबाजोगाई अशा 3 तालुक्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये 28 कोटी 33 लाख वडवणी तालुक्यांसाठी, तर धारूर तालुक्यांसाठी 35 कोटी 39 लाख 3 हजार आणि अंबाजोगाई तालुक्यांसाठी या ठिकाणी 65 कोटी 91 लाख 95 हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। लातूर तालुक्यामध्ये बघितलं तर लातूर मधील या ठिकाणी जे आहे लातूर स्पेशल तालुका आहे त्यासाठी 39 कोटी 55 लाख 40 हजार, तर धाराशिव जिल्ह्यामधील वाशी असेल, धाराशिव असेल, लोहरा असेल यासाठी सुद्धा या ठिकाणी मदत वितरित करण्यात आलेली आहे। यामध्ये वाशीसाठी 43 कोटी 81 लाख 96 हजार, धाराशिवसाठी 118 कोटी 67 लाख 32 हजार, लोहरा तालुक्यांसाठी 46 कोटी 1,50,000 एवढा मदत जी आहे वितरित करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यामधील या ठिकाणी पुरंदर, सासवड
बारामती, शिरूर, घोडनदी, गौंड आणि इंदापूर अशा 5 तालुक्यांचा समावेश असेल, ज्यामध्ये पुरंदर, सासवड यासाठी 34,56,82,000 एवढी मदत वितरित करण्यात आलेली, तर बारामतीसाठी 35,68,000, शिरूर तालुक्यांसाठी 20,09,04,000, गौंड तालुक्यांसाठी 36,68,00,000, 36,86,45,000, तर इंदापूर तालुक्यांसाठी 34,67,75,000 एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे. आता सोलापूरमध्ये बघितलं तर सोलापूर बार्शी तालुक्यांसाठी 37,47,47,000, तर माळशिरस या तालुक्यांसाठी 183,11,96,000, तर सांगोला तालुक्यांसाठी 157,07,67,000, करमाळा तालुक्यांसाठी 146,94,31,000, माढा तालुक्यांसाठी 164,38,74,000 एवढं जे मदत आहे वितरित करण्यात आलेली आहे. त्यानंतर सातारामध्ये बघितलं तर सातारामधील वाई आणि त्यानंतर खंडाळा अशा 2 तालुक्यांचा या ठिकाणी समावेश आहे. त्यासाठी वाई तालुक्यांसाठी 22,41,10,000, तर खंडाळा तालुक्यांसाठी 17,82,03,000 एवढी मदत जी आहे वितरित करण्यात आलेली आहे. कोल्हापूरमधील बघितलं तर हातकंगणे आणि सिंगल यासाठी जे आहेत त्या ठिकाणी 5,74,39,000, तर 4,09,97,000 अशी अनुक्रमे या ठिकाणी मदत वितरित करण्यात आलेली. सांगली आपला शेवटचा जिल्हा आहे आणि यामधील शिराळा, कडेगाव, खानापूर, विट्टा आणि मिरज अशा 4 तालुक्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये शिराळा तालुक्यांसाठी 10,65,76,000, तर कडेगाव तालुक्यांसाठी 7,71,21,000, खानापूर विट्टा तालुक्यांसाठी 8,89,78,000, तर मिरज तालुक्यांसाठी 4,62,56,000 एवढा निधी जे आहेत वितरित करण्यात आलेले आहे. एकूण महाराष्ट्रामधील या 40 तालुक्यांना या ठिकाणी मदत जी असेल ती 2,443,22,71,000 एवढी जी मदत आहे वितरित करण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या तालुक्यामध्ये मदत किती मिळाली तुम्हाला कळाला असेल तर कमेंटमध्ये तुमच्या तालुक्यांचं नाव सांगा, आणि जर तुमच्या तालुक्यांचं यामध्ये नाव नसेल तर तुमच्या तालुक्यांचं नावसुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकारमार्फत या ठिकाणी 2,443 कोटी एवढी मदत जी आहे वितरित करण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.